नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत। आज त्यांची जनसन्मान यात्रा पुण्यात होती। यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलंय। आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पारंपरिक मतदारसंघ बारामती येथून निवडणूक लढण्यास ते इच्छुक नसल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं तर मुख्यमंत्री कोण होणार याचाही खुलासा अजित पवार यांनी आज थेट करून टाकलाय। आगामी काळात महायुतीला बहुमत मिळालं तर कोण होणार महायुतीचा मुख्यमंत्री यावर अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। अजित पवार म्हणाले की महायुतीचे सर्व आमदार एकत्र येतील आणि सर्व आमदार मिळून ठरवतील की कोणाला मुख्यमंत्री करायचंय। महायुतीचे आमदार मुख्यमंत्र्यांची निवड करतील हे महायुतीत ठरलं आहे असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी आज केला आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार या चर्चांना अजित पवार यांनी एक प्रकारे पूर्णविराम दिलाय किंवा तिलांजली दिली आहे। महायुतीचे सर्व आमदार एकत्र येऊन आगामी मुख्यमंत्री कोण हे ठरवणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। याचाच अर्थ ज्यांचे सर्वाधिक आमदार असणार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हाच फॉर्म्युला महायुतीत ठरला आहे का याची आता चर्चा सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत, मात्र तरी सुद्धा ते दोघेही मुख्यमंत्री झालेत, मात्र मी अजून मुख्यमंत्री होऊ शकलो नाही अशी खंत अजितदादा पवार यांनी बोलून दाखवली होती एका कार्यक्रमामध्ये। त्यामुळं जर विधानसभेला अजितदादा पवार यांचा एक जरी आमदार शिंदेंपेक्षा जास्त निवडून आला तर अजितदादा पवार मुख्यमंत्री पदावर दावा केल्याशिवाय राहणार नाही अशी महत्त्वाकांक्षाच थोडक्यात अजितदादांनी आज बोलून दाखवली आहे। तुम्हाला काय वाटतंय, कोण होईल महाराष्ट्राचा महायुतीकडून मुख्यमंत्री? तुमचं मत कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्व राष्ट्रवादीच्या ग्रुपवर शेअर करा।